नाही, माझा एकदम सोपा प्रश्न होता. अनिल परब साहेब जे आहेत ते मित्र आहेत माझे आणि कॅबिनेट मिनिस्टर पण आहेत, तर इथे मी त्यांना भेटत राहतोय. असा काही विषय नाही की इलेक्शन आहे म्हणून मी आलो इथे. एक आणि आत्ता पण मी त्यांना तेच सांगितलं आहे. त्यांनी माझ्याशी जे मला बोललेत, आमचं जे पत्र आहे त्याच्यामध्ये 2 मुद्दे आहेत. एक मुद्दा एकदम सोपा आहे आणि तो मुद्दा अनिल परब साहेबसाठी नाही, तो महाविकास आघाडीतील नेतृत्वासाठी आहेत, मुख्यमंत्री साहेबांसाठी आहे की जे कॉमन मिनिमम प्रोग्रामवर ही सरकारची स्थापना झालेली होती आणि मागच्या 1 वर्षात जे हिंदुत्वाची भाषा सन्माननीय मुख्यमंत्री साहेब जे भाषणामध्ये बोलतात त्याच्यामध्ये एवढी तफावत झाली आहे, तर तुम्ही एक स्पष्टीकरण द्या ना की ही सरकार सेक्युलर क्रेडेन्शियलवर आहे की माझा हिंदुत्व मोठा किंवा भाजपाचा हिंदुत्व मोठा. तो एक मुद्दा होता. आणि 2.5 वर्षात मायनॉरिटी कम्युनिटीसाठी तुम्ही काय केलेलं आहे? आमचं मायनॉरिटी कमिशन फॉर्म झालेला नाही, हज कमिटी फॉर्म झालेली नाही, मायनॉरिटी फायनान्स कॉर्पोरेशन फॉर्म झालेली नाही. तर हा मुद्दा लोकांचा मुद्दा आहे. हे मुद्दा लोक आम्हाला विचारतील, तर या मुद्द्यांवर स्पष्टीकरण करा, हीच आमची विनंती आहे. आणि काय मागणी काही नाही आहे. आणि मी एकदम ओपन त्यांना भेटतोय, तसं काहीच नाही आहे. आणि मला असं म्हणायचं की आमचे पत्राची दखल घ्या, उत्तर द्या, आम्हालाच नाही महाराष्ट्राला उत्तर द्या. उत्तर मिळालं, काय आश्वासन मिळालं? नाही, आश्वासन म्हणजे ते माझे मुद्दे त्यांनी समजून घेतले, कदाचित ते आपल्या नेतृत्वाला बोलतील. माझा जॉब काय आहे? आमचे मुद्दे त्यांच्यासमोर ठेवायचं आणि लेखी स्वरूपात ठेवलेले आहेत. काय याच्यामध्ये काही मतलब वेगळं नाही आहे. लेखी स्वरूपात एकदम स्पष्ट आमदार आमचे अध्यक्ष जनाब अबू आसिम आझमी साहेब त्यांनी 2 मुद्दे सरकार समक्ष ठेवले आहेत. ते शिवसेना समक्ष नाही आहे, काँग्रेस, NCP, शिवसेना. आणि हे मुद्दे महाराष्ट्रासाठी इम्पॉर्टंट आहे. सरकारचा क्रेडेन्शियल सेक्युलर आहे की नाही हेच आम्हाला विचारायचं. तुमचं समाधान झालं का आता? आता समाधान होण्याचा काही प्रश्नच नाही. त्यांनी समजून घेतलं आहे माझे विषय काय आहेत आणि ते उत्तर दिले. डेडलाईन त्यांच्यासाठी, माझ्यासाठी नाही. तुम्ही आता महाविकास आघाडी सोबत आहात की नाही? बाबा आम्ही समाजवादी पक्ष महाविकास आघाडी सोबतच आहात, पण प्रश्नाचे उत्तर काय ते मुद्दे बघा ना, ते वैचारिक मुद्दे आहेत. एकंदरीत चर्चा चालली आहे की देवेंद्र फडणवीस यांनी अपक्षांना फोन केलेले होते. तुम्हाला फोन आला का? आणि दुसरी गोष्ट, काही अपक्ष आमदार आज शिवसेनेने ज्या प्रकारे रिट्रीट हॉटेलमध्ये आणि गार्डन हॉटेलमध्ये ठेवायची माहिती दिलेली आहे, तर तुम्ही पण त्यांच्यासोबत राहणार आहात? गार्डन हॉटेलला बैठक होणार. मी आणि जनाब अबू आसिम आझमी साहेब आमच्या घरातच राहणार आहेत. आम्हाला कुणाची काही भीती नाही, गरज पण नाही, कारण ही वैचारिक लढाई आहे. आम्ही आणि आझमी साहेब कुठेही हॉटेल वगैरेमध्ये जाणारच नाही. महाविकास आघाडी सरकारची आज बैठक आहे रायगडमध्ये, त्या बैठकीत मला असं वाटत नाही की आझमी साहेब ते बैठकमध्ये जाणार आहेत. भाजपकडनं संपर्क करण्यात आला नाही, भाजप आमची वैचारिक कन्व्हिनियन्सच नाही ना त्यांच्यासोबत. लोक भेटतात, बोलतात, पण मला असं वाटत नाही की संपर्क वगैरे काय. स्पष्ट काय आहे? आयडिओलॉजीवर आपल्याला बोलायचं आहे. आणि ही 2.5 वर्षात जे बदल झालेला आहे सरकारमध्ये त्याची नोंद सरकारने घ्यावी. आणि पुढे हे जे सेक्युलर क्रेडेन्शियल आणि कॅरेक्टर आहे सरकारचा ते एकदम इंटॅक्ट ठेवावं, हा आमचा मत. राज्यसभा मतदानाला तुम्ही असणार का की तुमची भूमिका तटस्थ असेल? आता मला अबू आझमी साहेबांनी काहीच सांगितलेलं नाही आहे. ते ठरवतील, ते आमचे नेते आहेत. पण जर समाधान झालं नाही तर तुमची भूमिका काही तटस्थच राहणार? मला वाटतं तुम्ही आझमी साहेबांना भेटतील आणि हे प्रश्न ते उत्तर देतील. जे आदेश आझमी साहेब देतील त्या आदेशावर आम्ही वोट किंवा नाही ते आम्ही आमची भूमिका रहेगी. सर, हिंदी में जानना चाहेंगे कि आज आप अनिल परब जी से मिले, काफ़ी देर तक ये बैठक हुई. इस बैठक में नाराज़गी दूर हुई? ये नाराज़गी की बात है. देखिए, देश में अभी 2 विचारधाराएं हैं. एक विचारधारा जो है वो सेक्युलर है, यानी कि सभी को साथ में लेके चलने की है. एक विचारधारा हिंदुत्व की है. कॉमन मिनिमम प्रोग्राम बना के ये सरकार की स्थापना हुई थी और ये कॉमन मिनिमम प्रोग्राम में था कि हम सभी धर्मों को साथ में लेके चलेंगे. लेकिन पिछले 1 वर्ष से जिस तरह से सम्माननीय मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे जी हिंदुत्व की बात कर रहे हैं, तो हम समझते हैं कि ये वक्त है कि सरकार ने खुलासा करना कि हम कॉमन मिनिमम प्रोग्राम में टिके हुए हैं, हम सभी धर्मों की बात करते हैं, हम सभी को न्याय देने की बात करते हैं. जी,
लेकिन जिस तरह की नाराज़गी अबू आज़मी इन्होंने लेटर लिखकर बयां की कि 2.5 साल में काफ़ी सारी मांगे की थी लेकिन एक भी पूरी नहीं हुई, ऐसी भी नाराज़गी है, तो क्या चुनाव को लेकर एसपी की क्या भूमिका हो सकती है? देखिए 2.5 साल में आपने माइनॉरिटीज़ के लिए क्या किया, ये सवाल तो पूछना बनता है ना। स्टेट में एक व्यवस्था है जिसको माइनॉरिटी कमीशन कहते हैं, स्टेट में एक व्यवस्था है जिसको आप कहते हैं मौलाना आज़ाद फाइनेंस कॉरपोरेशन, स्टेट में एक व्यवस्था है जिसको हज कमेटी कहते हैं। आपने इन सब की स्थापना क्यों नहीं की? आज पूरे राज्य में कोई अगर किसी के ऊपर, माइनॉरिटी के ऊपर कोई अत्याचार होता है तो वो कहाँ जाए? ये सब जो है व्यवस्थाएं नहीं बनी। तो अगर हम पूछ रहे हैं आपसे कि 2.5 साल में आपने क्या किया, तो गलत क्या बोल रहे हैं हम तो ये कह रहे हैं कि हम आपको सही मुद्दों पे ला रहे हैं, इस सरकार को ट्रैक पे लाने का काम कर रहे हैं, और अगर वो ये मुद्दों का जवाब देते हैं तो डेफिनेटली हम बात करेंगे। आज जो अनिल परब जी से आप कह रहे हैं लंबी बातचीत हुई, तो यही बातचीत होगी ना कि आप हमारे मुद्दों का जवाब दीजिए। जी, लेकिन जवाब नहीं दिया जाता है तो फिर क्या आप मतदान रहेंगे? देखिए, अगर जवाब नहीं मिलता है तो डेफिनेटली समाजवादी पार्टी के जो नेता है अबू आसिम आज़मी साहब, वो कोई सख्त फैसला करेगी। क्या डेडलाइन इसकी कभी भूमिका आपकी? डेडलाइन अभी हमारे लिए नहीं रहती, डेडलाइन जिनके चुनाव है उनके लिए होती है। जी रईस जी, आपने एक नाराज़गी बयां की, आपने बोला कि हिंदुत्व के मुद्दे को लेकर शिवसेना की भूमिका कुछ अलग है। कल भी उद्धव ठाकरे इनकी रैली है और हिंदुत्व के बारे में वो रैली में वो बातें करने वाले हैं, क्या इसी भूमिका को लेकर आप नाराज़ हैं? देखिए, शिवसेना के पक्ष प्रमुख बन के वो क्या कहते हैं वो ज़्यादा हमें नहीं परेशानी होती है। असेंबली के अंदर मुख्यमंत्री बन के वो क्या भूमिका रखते हैं गवर्नमेंट की, वो इम्पोर्टेंट होती है। हमने ये कहा है कि असेंबली में वारंवार बाबरी मस्जिद के बारे में या हिंदुत्व के बारे में ना कहा जाए, क्योंकि राज्य के मुखिया के रूप में जो कॉमन मिनिमम प्रोग्राम है वो सब पे बाध्य है। बीजेपी एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।